इयत्ता 9वी मराठी कुमार भारती. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या भागामध्ये आपण पहिली कविता पाहिली, वंद्य वंदे मातरम, कवी ग दि माडगुळकर. आता आपण पाहणार आहोत दुसरं काव्य, संत काव्य जैसा वृक्ष नेणे, संत नामदेव महाराज. सर्वप्रथम आपण नामदेव महाराजांचा परिचय पाहूया. नामदेव महाराजांचे नाव नामदेव दामाजी रेळेकर. जन्म 1270, मृत्यू 1350. वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ कवी संत नामदेव महाराज यांच्या सकल संत गाथा, नामदेव महाराजांची अभंग गाथा याच्यामधून घेतलेलं हे संत काव्य अभंग क्रमांक 1477. 13व्या व 14व्या शतकामध्ये महाराष्ट्राच्या व भारताच्या जीवनात अध्यात्म व व्यवहार विचार यांचा प्रकाश उजळवणाऱ्या वारकरी सांप्रदायिक संतांपैकी एक संत म्हणजे संत नामदेव महाराज. महाराष्ट्र म्हणलं की संतांची आणि शुरांची भूमी. महाराष्ट्र म्हणलं की महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी आणि या विठ्ठल रुक्मिणीची सेवा करणारे सर्व महाराष्ट्रीयन संत. आषाढी एकादशी आळंदी ते पंढरपूरला वारी निघते वारकऱ्यांची. त्यानंतर कार्तिकी एकादशी पंढरपूरहून देव निघतात आळंदीला संतांच्या भेटीला. असा दुहेरी मुकुट ज्याच्या गळ्यामध्ये आहे तो आपला महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्रामध्ये संतांनी या महाराष्ट्रातील लोकांना आपल्या संत काव्यांच्या माध्यमातून मग ओवी, भारूड, गवळणी, आरत्या, विराण्या, अभंग, आत्मचरित्र, ग्रंथ, ओव्या यांच्या माध्यमातून हा समाज जागृत करण्याचा प्रयत्न केला. अशा संतांपैकी संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचा पाया. संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे किंकर म्हणजे दास. संत तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस. ज्यांनी वारकरी संप्रदाय महाराष्ट्रापासून अगदी पंजाबपर्यंत नेण्याचं काम केलं ते संत नामदेव महाराज. नुसतेच महाराष्ट्रातील संतांनाच किंवा संतांपैकीच राहिले नाहीत, तर अगदी उत्तर प्रदेशामध्ये जाऊन संत कबीरदासांचे ते अनुयायी झाले. कबीरदासांच्याकडून त्यांनी ज्ञानग्रहण केलं. अगदी पंजाबमधील गुरु ग्रंथ साहिब याच्यामध्ये संत नामदेव महाराजांची 61 पदे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. संत नामदेवांनी मराठी वाङ्मयात विपुल साहित्य संपदेची भर घातली. आरती हा काव्य प्रकार मराठीत संत नामदेवांनी आणला. भागवत धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार व प्रचार त्यांनी सर्वदूर थेट पंजाबपर्यंत केला. हिंदी व पंजाबी भाषेतील रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये 61 पदांच्या माध्यमातून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने समाविष्ट झालेले आहेत. अभंग, विराण्या, गवळणी, आरत्या, आत्मचरित्रात्मक अभंग, हिंदी भाषेतील अभंग अशा विपुल साहित्य संपदेची भर संत नामदेवांनी मराठी वाङ्मयात घातली. भावनांची उत्कटता, प्रसन्न शैली, साधी सोपी रचना ही त्यांच्या काव्याची महत्त्वाची वैशिष्ट्य. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकावली. संत नामदेवांच्या अभंग रचनेत अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे. नामदेवांची अभंग गाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली. अशा या संत नामदेवांचा हा अभंग सकल संत गाथा या नामदेव महाराजांच्या अभंग गाथेमधील अभंग क्रमांक 1477. सर्वप्रथम या अभंगाचं आपण गायन करूया आणि तदनंतर
या अभंगाचा आशय भावार्थ काय आहे याचा आपण अभ्यास करूया. जैसा वृक्ष नेने मान अपमान, जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती, तैसे ते सज्जन वर्तताती. येवोनिया पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही. जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तया न म्हणती छेदून का. जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. निंदास्तुती सम मानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. नाम म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती, तैसे ते सज्जन वर्तताती, तैसे ते सज्जन वर्तताती. संतवाणी संत नामदेवांनी या पहिल्या अभंगामध्ये जैसा वृक्ष नेने झाडांची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केलेली आहे. वृक्षांचं महत्त्व सांगत असताना संत नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला वृक्ष ज्याप्रमाणे लावणाऱ्यांना आणि तोडणाऱ्यांना सम मानतात, त्याच पद्धतीनं संत सुद्धा अपमान करणाऱ्यांना आणि स्तुती करणाऱ्यांना सुद्धा समान मानतात. प्रस्तुत अभंग हा सकल संत गाताखंड पहिला संत नामदेव महाराजांची अभंग गाथा अभंग क्रमांक 1477 मधून घेतला असून त्याचे संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी हे आहेत. या अभंगात संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णिली आहे. कवीने वृक्ष आणि संतांमधील साम्य अत्यंत समर्पक शब्दात व्यक्त करून जीवाशिवाची भेट घडवून देणाऱ्या संतांच्या भेटीचे सामान्य जनांच्या जीवनातील महत्त्व या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. जैसा वृक्ष नेने मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येऊनी या पूजा प्राणी जी करीते, त्याचे सुख चित्ती तया नाही. प्रस्तुत अभंगात संत नामदेव महाराज संतांना वृक्षाची उपमा देताना म्हणतात, जैसा वृक्ष नेने मान अपमान. ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमानाची जाणीव नसते, वृक्ष कधीही मान अपमान मानत नाहीत. वृक्षांच्या लेखी मान अपमान कधीच नसतो. त्याचप्रमाणे तैसे ते सज्जन वर्तताती. त्याचप्रमाणे सज्जनांचे वर्तनही वृक्षाप्रमाणेच असते. म्हणजेच वृक्षांना मान अपमान नसतो, तसेच संत सज्जन माणसांना सुद्धा मान अपमान नसतो. ते कधीही मान अपमान मानत नाहीत. वृक्षाजवळ येऊन या पूजा प्राणी जे करीते, त्याचे सुख चित्ती तया नाही. वृक्षांजवळ येऊन कोणी त्याची पूजा केली तरी त्यांच्या मनाला त्याचे सुख नसते. आपण सर्व महाराष्ट्रात राहणारी माणसं आहोत.
आपण वारकरी संप्रदायाचा वसा असणारी माणसं आहोत. आपल्याकडे अनेक सण उत्सव त्योहार साजरे केले जातात. वट पौर्णिमेच्या माध्यमातून आपण वटवृक्षाची पूजा करतो. अनेक सण उत्सवामध्ये आपण झाडे लावतो. घरासमोर तुळशी वृंदावनाची पूजा करतो. अनेक झाडांचं महत्त्व, वृक्षांचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. आपण औदुंबराची म्हणजेच उंबराची पूजा करतो, पिंपळाची पूजा करतो. अनेक वृक्षांना आपल्या जीवनामध्ये स्थान आहे. पण या वृक्षांना आपल्या पूजेबद्दलही काही वाटत नाही. वृक्षांजवळ येऊन आपण त्यांची पूजा केली तरी त्या वृक्षांना आपल्या पूजेमध्ये सुख नसते. कारण ते कधीही असं म्हणत नाहीत की तुम्ही झाडे लावा किंवा आमची पूजा करा, किंवा ते कधीही कोणाला सांगत नाहीत. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडती तयानं म्हणती छेदू नका. ते कोणत्याही माणसाला, प्राण्यांना त्या ठिकाणी सांगत नाहीत की आम्हाला येऊन तुम्ही तोडा किंवा आम्हाला तुम्ही तोडू नका. झाडे लावणाऱ्यांच्या प्रती, झाडे तोडणाऱ्यांच्या प्रती, दोघांच्याही प्रती त्यांच्या मनामध्ये एक समान भाव असतो. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयानं म्हणती छेदू नका. वृक्ष, झाडं कधी त्या माणसांना म्हणत नाहीत की तुम्ही या तोडा, हे ना, किंवा त्याचा विरोधही करत नाहीत. आपण आपल्या आनंदासाठी, आपल्या सुखासाठी आपण झाडं लावतो. झाडं लावली पाहिजेत, ती वाचवली पाहिजेत. पण झाडं स्वतःहून कधी म्हणत नाहीत की तुम्ही आम्हाला वाचवा किंवा आम्हाला तोडा, किंवा जरी कोणी तोडायला आलं तरी झाडं त्याच्याबद्दल कधी वाईट विचार करत नाहीत. रस्त्यानं चालणाऱ्या वाटसरूला ती तेवढीच सावली देतात. ते झाड ज्यानं लावले त्यालाही ती तेवढीच सावली देतात. आणि सर्वांनाच एकसारखी सावली देण्याचं काम, सर्वांनाच एकसारखं फळ देण्याचं काम ही झाडं करत असतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये सर्वांच्या प्रती समान भाव आहे. लावणाऱ्याच्याही प्रती समान भाव आहे, तोडणाऱ्याच्याही प्रती समान भाव आहे. म्हणजे त्यांची स्तुती जरी कुणी केली, त्यांची प्रशंसा कुणी केली, त्यांची पूजा कुणी केली तरीसुद्धा त्यांना काही वाटत नाही. वृक्षांसारखं संतांचं जीवन असतं. म्हणून संत नामदेव महाराज म्हणतात की निंदास्तुती सममानिते जे संत, पूर्ण धैर्यवंत साधवस. वृक्षांसारखेच संतांचे जीवन असते. ज्या संतांच्या लेखी निंदास्तुती समान असते, त्यांचे जीवन एखाद्या पूर्ण धैर्यवान, अढळ, दृढनिश्चयी साधूप्रमाणे असते. ते जणू पूर्ण धैर्यवान साधूच असतात. तसेच कुणीही आम्हाला तोडू नका, झाडे लावू नका किंवा लावा असा कोणताही विचार वृक्ष करत नाहीत. त्याच पद्धतीनं संत सज्जन माणसंसुद्धा तुम्ही आमची स्तुती करा, प्रशंसा करा, आमच्याबद्दल वाईट बोला. निंदास्तुती, निंदा करणं म्हणजे वाईट बोलणं, स्तुती करणं म्हणजे प्रशंसा करणं. असं त्या दोन्हीही लोकांना ते समानच मानतात. निंदा करणाऱ्यांना सुद्धाही समान मानतात आणि स्तुती करणाऱ्यांनाही समान मानतात. कारण ते पूर्ण धैर्यवंत असतात, धीराचे असतात, हिमतीचे असतात. म्हणून ते त्या पदापर्यंत पोचलेले असतात. ते कधीही निंदास्तुती केल्याने त्यांचं मन कधीही विचलित होत नाही. म्हणून संत सज्जन निंदा आणि स्तुती यांना समान लेखतात, सारखेच त्या ठिकाणी मानतात. आणि शेवटी जैसा वृक्ष नेणे या अभंगाच्या माध्यमातून संत नामदेव महाराजांनी नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीवशिवा गाठी पडून जाय. संत नामदेव महाराज म्हणतात की अशा संतांची भक्त भेट जरी झाली तरी जीवाला म्हणजे आत्म्याला शिवाची म्हणजे परमेश्वराची
भेट घडल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच संतांची जेव्हा गाठ पडते, गाठभेट होते, तेव्हा साक्षात जीवाला शिवाची गाठ पडल्याचा आभास होतो. म्हणून आपणही म्हणतो, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सुख त्या ठिकाणी लाभत असते. जणू काही देवाचीच गाठ पडल्याचा आभास त्या ठिकाणी होत असतो. अशा पद्धतीनं संत नामदेव महाराजांनी सकल संत नामदेव गाथा याच्या माध्यमातून प्रस्तुत अभंगात संतांनी वृक्षाची उपमा देऊन त्यांचं महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. वारकरी संप्रदायाचे दास ज्याला म्हणतात, ते संत नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला वृक्ष आणि संत यांचं महत्त्व स्पष्ट करत आहेत, प्रतिपादित करत आहेत. विद्यार्थ्यांनी एक 200 पानी वही घालायची आहे आणि या कवितेवर असणारे जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय वहीमध्ये पूर्ण व्यवस्थित छान अक्षरामध्ये सोडवायचे आहेत, लिहायचे आहेत आणि तदनंतर ते आपल्या ग्रुपवर पाठवायचे आहेत.